सर्वांचे आजचे असलेले प्रेरणास्थान, आदर्श, आधारस्तंभ श्री अमोल सोनवणे सर व दीपाली मॅडम. आजचा आपला हा उत्सवाचा दिवस असा आहे असं त्यांनी म्हटलं, परंतु खरंच हा जो आपला भाग्याचा जो दिवस आहे आज, म्हणजे काही छोटंसं समोर सांगू शकतो की कोणीतरी जेवणाचं ताट देत असते, म्हणजे द्यायचं म्हटलं तर फक्त 3 मिनिटं घेतो, 2-3 मिनिटं. जेवणाचं ताट देणं सोपं आहे हो, परंतु स्वतःचा पाठ देणं खूप कठीण आहे. म्हणजे मी ते कसं आहे, एखाद्या व्यक्तीला थोडीशी इकॉनॉमिकली मदत करून देणे, पैसे देणे किंवा एखाद्या वेळेस ऍड्रेस सांगून देणे आणि सोडून देणे हे सुद्धा सोपं आहे, परंतु त्या व्यक्तीला स्वतःचं अस्तित्व स्वतःसाठी म्हणजे जसं आपण आहोत तसंच उभं करून देणे हे खूप कठीण आहे. मैत्रीमध्ये, नात्यामध्ये, रक्ताच्या नात्यामध्ये सुद्धा हे कठीण आहे. देताना व्यक्ती काय करतो, आपल्या विषयातला, आपल्या वाट्यातला असलेल्या जवळचा पैसा हा थोडाफार देऊन मोकळा करतो, परंतु आपल्या सर्व प्रतीक्षेने उभं करून दाखवणे म्हणजे बघा ना, छत्रपती शिवरायांसारखे विचार घेऊन चालण्यासारखं की माझा मावळा हा प्रति शिवराजी आहे. बघा ना, प्रत्येक ते दिलेला गडकिल्ला हा त्याचा असेल आणि तो त्या गडकिल्ल्याचा राजा असेल. तिथले प्रत्येक निर्णय तो स्वतः स्वावलंबीपणे आणि स्वतंत्रपणे घेत असेल. आज आपल्याला मॅडमने आणि सरांनी इथं जमलेल्या एक किती सुंदर विचार बघा, म्हणजे छोट्याशा अकोल्यामध्ये किंवा छोट्यासा मूर्तिजापूर एवढ्यापुरतं मर्यादित गोष्ट वेगळी, संपूर्ण महाराष्ट्र जोडण्याचं काम जे शिवरायांचे विचार आहेत ना, किंवा एका मोठ्या व्यक्तीचे विचार ते स्वतः घेत नाही, त्यांना मोठं आवडत पण नाही. पण बघा ना, पंढरीचं पांडुरंग जसं संपूर्ण महाराष्ट्रातील वारकऱ्यांना एकत्रित करतो ना, आपण कोपऱ्या कोपऱ्यातून सगळेकडून आलेले वारकरी आहोत आणि ते पंढरी घडल्यासारखी समजा आपण समजू शकतो. बघा, सर्वकडून आलेल्या नद्या एकत्रित जिथं होतात तिथं आपण काय करायला गेलो होतो, संगममध्ये यावर्षी सुद्धा तिथं त्रिवेणी संगम, तिथं त्रिवेणी संगमचा भाग होतो. आता इथं बघा ना, महाराष्ट्रातून, मराठवाड्यातून म्हणजे प्रत्येक कोपऱ्यातून आलेले आहेत आणि ज्यांना आपलं स्वतःचं अस्तित्व माहित नव्हतं. आय एम सॉरी टू से, मी माझ्या पत्नीवरून बोलतो, आपण प्रत्येक जण असेल यशस्वी, आपल्या लाईफमध्ये लाईफ पार्टनर सुद्धा खूप मोठ्या पदावर असतील. माझ्या पत्नीचं आणि माझं सुद्धा अस्तित्व नव्हतं, आम्हाला आम्ही कोणी माहित नव्हतं. म्हणजे माहित नव्हतं म्हणजे काय, एक साधारण लाईफ जगत होतो ना. परंतु आज मला एक मान सन्मान माझ्या पंचक्रोशीमध्ये माझ्या गावात सचिन घोले सर म्हणून संबोधतात. सर, माझ्या मुली जेव्हा स्कूलमध्ये जाते तेव्हा तिचे मॅडम म्हणजे टीचर वगैरे तिला रिस्पेक्ट देतात, तुझे पप्पा, तुझे बाबा क्लासेस वगैरे घेतात. भाग्यश्री घोले मॅडम, एक लग्न आलेली माझ्या आयुष्यात एक मुलगी, आणि तिचं स्वतःचं काही अस्तित्व नव्हतं. मी कमावायचं किंवा मी करायचं माझा निर्णय फायनल होता. आज त्यांचं स्वतःचं अस्तित्व आहे, त्यांचे स्वतःचे क्लासेस आहेत, स्वतःच लेडीज त्यांना रिस्पेक्ट देतात, कुठल्याही कार्यक्रमात गेल्यानंतर त्यांना वेगळ्या नजरेने बघतात. आणि हे मिळणं म्हणजे हे पैशात नाही भेटत. असं श्रीमंती, पैसा असं सगळे हे पैशात भेटत नाही. एवढं मोठं टॅलेंट करून देणं त्या व्यक्तीला माहित आहे का, मूर्तिकार मूर्ती घडवताना कधी लोक त्याच्याकडे क्रूरतेची नजरेने बघतात, हा निर्दय असेल का दगड घडवतो. परंतु शिकवताना, घडवताना थोडं काही जे बोललं जातं वगैरे त्याला जातं ना, परंतु जेव्हा ती मूर्ती घडते ना, त्या मूर्तीचा सत्कार होतो, लोक त्याचं दर्शन घेतात आणि तो देव बनतो. असं आपल्या सर्वांना आज जे अस्तित्व मिळालं, आपलं व्हॅल्यू वाढवलं, आपल्याला एक वेगळी ओळख दिली, वेगळं अस्तित्व निर्माण करून स्वराज्य निर्माण केलं, अशा गुरुवारांना सर्वांकडून आपल्याला धन्यवाद द्यायच्यात. आणि